मित्रांनो, रात्रीचे 8:26 झाले होते आणि नांदेड स्टेशनवरून आपल्या एका खास भक्तिमय आणि अविस्मरणीय प्रवासाची सुरुवात झाली। हा प्रवास माझ्यासाठी आणखी खास होता कारण पहिल्यांदाच थर्ड एसी मधून रेल्वे प्रवास करण्याचा अनुभव घेणार होतो। रात्रीच्या अंधारात गाडी हळूहळू वेग घेत होती, एकामागून एक स्टेशन मागे पडत होते आणि खिडकी बाहेर दिसणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात प्रवासाची मजा अजूनच वाढत होती। पण खरी जादू झाली ती सकाळी। डोळे उघडताच बाहेरचं दृश्य पूर्ण बदललं होतं। थंड वारा, हिरवीगार शेती आणि आभाळ इतकं गच्च भरून आलं होतं की कोणत्याही क्षणी पावसाच्या सरी बरसतील असं वाटत होतं। अखेर आपण पोहोचलो कोल्हापूर नगरीत। सर्वात आधी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आणि मग निघालो त्या क्षणासाठी ज्याची सर्वात जास्त वाट पाहत होतो, महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी। रात्रीच्या प्रकाशात मंदिराचं रूप इतकं सुंदर दिसत होतं की त्या क्षणांचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे। मन पूर्णपणे शांत आणि आनंदी झालं। आणि त्यानंतर रंकाळा लेकवरील ते अप्रतिम दृश्य, चमकणारं पाणी, शांत वातावरण आणि त्या क्षणांनी हा प्रवास अजूनच खास बनवला। मित्रांनो, हे तर या प्रवासातील फक्त काही सुंदर क्षण आहेत, पण संपूर्ण प्रवासात अजून खूप काही पाहायला मिळणार आहे। तर चला, नांदेड ते कोल्हापूर या अविस्मरणीय थर्ड एसी रेल्वे प्रवासाला सुरुवातीपासून सुरुवात करू। तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती पाहू तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून। तर मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या 11:46 धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस ट्रेनने। मित्रांनो, आजचा आपला प्रवास होणार आहे हजूर साहेब नांदेड ते कोल्हापूर। आणि मित्रांनो, तसेच कोल्हापूर इथे गेल्यानंतर आपण रेल्वे स्टेशनपासून मंदिरापर्यंत कसे जाऊ शकतो, कोल्हापूरमध्ये राहण्याची काय व्यवस्था आहे, तसेच त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणकोणत्या ठिकाणी आपण फिरण्यासाठी जाऊ शकतो, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग करू आपल्या या व्हिडिओला सुरुवात। पण त्या अगोदर घेऊया गणरायाच्या नामस्मरण। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि मित्रांनो, आत्ता मित्रांनो सध्या तर आपली ट्रेन जी आहे ती 21 मिनिटं उशिराने चालत आहे। सध्या जे आहे ते 7:30 वाजलेले आहेत आणि आपली ट्रेन जी आहे ती 7:40 नांदेड इथे येण्याचा टाईम आहे, पण थोडं लेट चालत आहे। चला तर मग जाऊया स्टेशनमध्ये आणि करू आपल्या या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे नांदेडचं रेल्वे स्टेशन। तर चला आता मित्रांनो जाऊया रेल्वे स्टेशनमध्ये। तर मित्रांनो, रेल्वे स्टेशनमध्ये आल्यानंतर असं आहे आतील इंटिरियर। या ठिकाणी समोर तुम्ही मित्रांनो तिकीट वगैरे काढू शकता आणि बघू शकता 6:46 झालेले आहेत। तर मित्रांनो, आपल्या गाडीची अनाउन्समेंट जी आहे ती होत आहे। तर मित्रांनो, प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून WDP-4D डिझेल इंजन जे आहे ते जात आहे। आणि मित्रांनो, प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती आपली धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस जी आहे ती येत आहे। आणि आता प्लॅटफॉर्म नंबर 2 कडे जाऊया। या ठिकाणी एक्सकलेटरची सुविधा पण आहे। तर मित्रांनो, आपली ट्रेन जी आहे ती आज प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती येत आहे आणि 2 नंबर प्लॅटफॉर्मवर सध्या मी जात आहे। तर मित्रांनो, आपली धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 2 वर नांदेडच्या आलेली आहे। तर 16 मिनिटं उशिराने मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती आज नांदेड इथे पोहोचलेली आहे। तर मित्रांनो, आजचा आपला प्रवास जो आहे तो थर्ड एसी मधून होणार आहे आणि आपला कोच असणार आहे B4। हे B1 गेला, हा B2 आहे मित्रांनो, हा B3 आहे आणि समोर मित्रांनो बघू शकता हा आहे B4 कोच। आणि आज मित्रांनो याच B4 कोचमधून आजचा आपला प्रवास होणार आहे कोल्हापूरपर्यंत।
तर मित्रांनो काय चमकत आहे आज आपली दीक्षाभूमी एक्सप्रेस. तर मित्रांनो आपली दीक्षाभूमी एक्सप्रेस जी आहे ती नांदेड इथं 16 मिनिटं उशिराने आलेली आहे. आणि आता चला मग पटकन गाडीमध्ये बसून घेऊया आणि गाडी बोर्ड करून घेऊया आणि नंतर गाडी बोर्ड केल्यानंतर मी तुम्हाला भेटतो. या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा नांदेड इथं 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे दीक्षाभूमी एक्सप्रेसचा. तर मित्रांनो हा आहे B4 कोच आणि चला आता जाऊया आपल्या सीटवर. जय श्री गणेश आहे ना. या अच्छा आपली सीट 42. तर मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती पॅसेंजर ट्रेन आलेली आहे कोणती तरी. पूर्ण आदिलाबाद पॅसेंजर आलेली आहे मित्रांनो. आणि या ट्रेनला भरपूर गर्दी आहे. तर मित्रांनो 8:26 आपली धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस निघालेली आहे हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून. प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती आपली ट्रेन आलेली होती आणि प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून पूर्ण आदिलाबाद पॅसेंजरसुद्धा निघालेली आहे. तर नांदेडवरून आपली गाडी निघाली आहे व आता तुम्हाला या गाडीच्या टायमिंगबद्दल सांगतो. तर आपली दीक्षाभूमी एक्सप्रेस नांदेडवरून दर मंगळवारी 7:50 निघते व दुसऱ्या दिवशी दुपारी 12:20 कोल्हापूरला पोहोचते. तर नांदेडवरून निघताच आपल्याला बेडशीट, चादर, पिलो कव्हर हे सर्व मिळालं आहे. हे पिलो कव्हर आहे व यात बेडशीट्स आहेत. तर बेडिंग करून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो या ठिकाणी सध्या आपली गाडी चुडावा स्टेशन स्किप करत आहे व या ठिकाणी आपल्याला कोणती तरी डेमो ट्रेन जी आहे ती क्रॉसिंग झालेली आहे. कोणती ट्रेन आहे ते दिसत नाही आहे कारण भरपूर बाहेर अंधार आहे. आणि या ट्रेनमध्ये मित्रांनो एकाच दुसरेच माणसं दिसत आहेत. या ठिकाणी सर्व गाडी जी आहे ती रिकामी आहे. तर मित्रांनो पूर्णा स्टेशनवर पोहोचण्या अगोदर जालना रायचूर स्पेशल एक्सप्रेस क्रॉसिंग झालेली आहे पूर्णा जंक्शनच्या आउटरवर. तर आपली गाडी पूर्णा जंक्शनवर पोहोचलेली आहे आणि हो काय दिसत आहे मित्रांनो एकच नंबर पूर्णा जंक्शन रात्रीच्या वेळी एकच नंबर जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो हा. तर मित्रांनो आपली दीक्षाभूमी एक्सप्रेस आपल्या आजच्या प्रवासातल्या पहिल्या स्टॉपवर पोहोचलेली आहे पूर्णा जंक्शनवर 9:09 या ठिकाणी मित्रांनो 34 मिनिटं उशिराने आज आपली ट्रेन जी आहे ती पूर्णा जंक्शनवरती पोहोचलेली आहे. आणि पूर्णा इथं मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटचा स्टॉप असणार आहे. आणि लिंबगाव इथं आपली गाडी जी आहे ती मगाशी मित्रांनो थांबली होती कारण पुढे नांदेडवरून जी पॅसेंजर ट्रेन निघते नांदेड मनमाड त्या ट्रेनला थोडं पुढं सोडलं होतं आपल्या अगोदर. पण नक्कीच आपली ट्रेन जी आहे ती मित्रांनो पुढे मिरखेलला पिंगळीला वगैरे कुठं ना कुठं तरी मित्रांनो त्या ट्रेनला आपली ट्रेन ओव्हरटेक मारणार आहे. त्यामुळे ओव्हरटेक पाहण्यासाठी सुद्धा खूप मजा येणार आहे. आणि पूर्णा इथं मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटचा स्टॉप असणार आहे. आणि पूर्णा हे एक जंक्शन स्टेशन आहे कारण नांदेड आणि परभणी या 2 लाईन व्यतिरिक्त या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती अकोल्याकडे जाते. त्यामुळे पूर्णा जंक्शन हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि इथून 5 मिनिटांनी आपली ट्रेन जी आहे ती निघणार आहे. तर मित्रांनो खूप एक्साइटमेंट आहे कारण पहिल्यांदाच आपण 3rd AC मधून प्रवास करत आहोत आणि एकदम थंडगार वाटत आहे मित्रांनो. सध्या नांदेडकडे तर खूपच गरमी आहे मित्रांनो दिवसाही आणि रात्रीसुद्धा भरपूर गरमी आहे. आणि मित्रांनो आता या गरमीच्या दिवसामध्ये 3rd ACतून प्रवास करणं म्हणजे एकदम मित्रांनो आरामदायी आहे आणि एकदम मजा येत आहे मित्रांनो आत्तापर्यंत तर प्रवासाला. आणि
इथून पुढे तर मित्रांनो आता संपूर्ण रात्रभर आपण AC मधूनच प्रवास करणार आहोत. पहिल्यांदाच थर्ड AC मधून प्रवास होत आहे, त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे मित्रांनो. 17 मिनिटाच्या स्टॉप नंतर आपली गाडी पूर्णा जंक्शनवरून निघाली आहे आणि आपल्या समोर जे आहे ते नांदेड मनमाड पॅसेंजर ट्रेन चालत आहे, जी की मिरखेलवरून सध्या निघाली आहे आणि त्यामुळे आपली ट्रेन जी आहे ती सध्या हळूहळू चालत आहे. तर मित्रांनो, सध्या नांदेड मनमाड पॅसेंजर मिरखेलवरून निघालेली आहे आणि बघावं लागेल की त्या गाडीला आपली गाडी ओव्हरटेक करू शकते का. तर पूर्णावरून निघताच मित्रांनो WAG4 लोकोमोटिव्ह सोबत मनमाड धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे आपल्याला पूर्णा जंक्शनवरून निघताच. तर मित्रांनो, सध्या आपली ट्रेन परभणी जंक्शनवर पोहोचणार आहे व समोर एक गाडी जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 2 वर दिसत आहे. बहुतेक ही बेंगलोर नांदेड एक्सप्रेस असावी. तर मित्रांनो, परभणी तर प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती बेंगलोर नांदेड एक्सप्रेस लागलेली आहे. तर मित्रांनो, आपली दीक्षाभूमी एक्सप्रेस जी आहे ती पोहोचलेली आहे परभणी जंक्शनवर 9:54 आणि या ठिकाणी मित्रांनो परभणी हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती परळी वैजनाथकडे गेलेली आहे, त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे दीक्षाभूमी एक्सप्रेसचा परभणी जंक्शनवरती. तर मित्रांनो, परभणी जंक्शनवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर. आणि परभणीवरून सुद्धा भरपूर गर्दी होती मित्रांनो आपल्या गाडीला. आणि परभणी इथे सुद्धा मित्रांनो खाण्यापिण्यासाठी तुम्हाला भरपूर वस्तू मिळतील. या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती आत्ताच बघितलं तुम्ही एक स्टॉल आहे. आणि मित्रांनो, जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग या ठिकाणी परभणी येथेच आहे. ही गाडी सुद्धा मित्रांनो तयार आहे परभणीवरून निघण्यासाठी. तर एकदम हळूहळू गंगाखेड स्टेशनवर आपली गाडी पोहोचत आहे व इथे आपल्या गाडीचा स्टॉप नाही, मात्र बहुतेक इथे क्रॉसिंग होणार आहे आणि त्यासाठी आपली गाडी या ठिकाणी हळू झालेली आहे सध्या. तर मित्रांनो, गंगाखेड येथे एक मालगाडी क्रॉसिंग झालेली आहे आपल्याला. तर मित्रांनो, एक क्रॉसिंग झाल्यानंतर गंगाखेडवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. तर मित्रांनो, आता आपली ट्रेन गंगाखेडवरून निघालेली आहे. आता डायरेक्ट तुम्हाला परळीलाच भेटतो, कारण बाहेर काही दाखवण्यासारखं सुद्धा नाही आहे. भरपूर अंधार झालेला आहे, त्यामुळे आता डायरेक्ट परळी येथेच मित्रांनो भेटूया. तर रात्रीचे जवळजवळ 11:30 होत आहेत आणि आपली गाडी जी आहे ती परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहे. तर मित्रांनो, नांदेडपासून 122 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस पोहोचली आहे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर 11:20. 11:10 या ठिकाणी येण्याचा टाईम आहे, पण 10 मिनिटं उशीर आहे मित्रांनो. आपली ट्रेन जी आहे ती परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचं इंजन बदलणार आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्या गाडीला 25 मिनिटाचा स्टॉप देण्यात आलेला आहे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो, 25 मिनिटाचा स्टॉप असल्यामुळे भरपूर वेळ आहे परळी इथे आपल्या ट्रेनला. आणि त्यासाठी मित्रांनो आपण थोड्याच वेळात तुम्हाला लोकोमोटिव्ह वगैरे सर्व दाखवणार आहे, कारण लोकोमोटिव्ह आपल्या गाडीला कोणतं लीड करत आहे ते दाखवलेलं नाही आहे. तर परळी इथे मित्रांनो आपल्या जो कोच आहे तो मागच आहे, त्यामुळे आपल्या कोचच्या जवळच लोकोमोटिव्ह लागणार आहे, त्यामुळे आता तुम्हाला लोकोमोटिव्ह वगैरे सर्व दाखवणार आहे. तर मित्रांनो, परळी इथं आपली गाडी जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलेली आहे आणि या ठिकाणी स्टॉल वगैरे आहेत. या ठिकाणी बिस्किट, चहा, कुरकुरे, चिप्स हे सर्व तुम्हाला पाणी बॉटल मिळून जाईल. आणि या ठिकाणी मित्रांनो बघू शकता प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आपली ट्रेन जी आहे ती लागलेली आहे आणि या ठिकाणी इंजन जे आहे ते बदलण्यासाठी पुढे जाणार आहे आता थोड्याच वेळात.
तर मित्रांनो जनरलची अवस्था बघा, फुल पॅक आहे एकदम जनरल. आतमध्ये चढण्यासाठी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी जागा नाही आहे जनरल कोचमध्ये. तर मित्रांनो परळी इथं आपल्या गाडीला इंजन लागलेलं आहे. इटारसी शेडचं WFP7 लोकोमोटिव्ह जे आहे ते आज आपल्याला या ट्रेनला लीड करत आहे. तर मित्रांनो 12:18 आपली धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस निघालेली आहे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवरून. तर मित्रांनो आपली गाडी जी आहे ती परळीवरून आता निघालेली आहे आणि भरपूर रात्र झालेली आहे. बाहेर सुद्धा भरपूर अंधार झालेला आहे आणि बाहेरचे स्टेशन वगैरे काही दाखवण्यासारखे नाही आहे. तर डायरेक्ट तुम्हाला आता लातूर रोड रेल्वे स्टेशनवरच भेटतो मित्रांनो. थोडा वेळ मित्रांनो आता आराम करतो, कारण नांदेडपासून कंटिन्यू मित्रांनो दरवाजातच उभा आहे. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती घाटनांदूर रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला मचिलीपट्टणम साईनगर शिर्डी वीकली एक्सप्रेस क्रॉसिंग होणार आहे. मछलीपट्टनम साईनगर शिर्डी वीकली एक्सप्रेस क्रॉसिंग घाटनांदूर रेल्वे स्टेशन. लातूरमध्ये तर मित्रांनो नांदेडपासून 185 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस पोहोचली आहे लातूर रोड रेल्वे स्टेशनवर. आणि लातूर रोड इथे मित्रांनो आपल्या ट्रेनचा 1:30 येण्याचा टाईम आहे, पण 1:43 आपली गाडी लातूर रोड इथे पोहोचली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो 30 मिनिटाचा स्टॉप असणार आहे, कारण या ठिकाणी सुद्धा आपल्या गाडीचं इंजन जे आहे ते बदलणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी 30 मिनिटाचा स्टॉप आहे लातूर रोड जंक्शनवर. आणि लातूर रोड हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून मित्रांनो एक लाईन जी आहे ती बिदरकडे गेलेली आहे आणि त्यामुळेच हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आता लातूर रोड इथे इंजन वगैरे सर्व बदलणार आहे. तर मित्रांनो लातूर रोड इथे आपल्या ट्रेनचं इंजिन जे आहे ते लागण्यासाठी गेलेलं आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनच्या कोच कंपोजिशनबद्दल सांगायचं झालं तर या ट्रेनला टोटल 19 कोच लावण्यात येतात, जसे की 4 जनरल, 7 स्लीपर, 4 थर्ड AC, 2 सेकंड AC अशा प्रकारे मित्रांनो आणि 1 LPR अशा प्रकारे मित्रांनो टोटल 19 कोचेस घेऊन ही ट्रेन धावते. तर मित्रांनो लातूर रोड इथे समोर बघू शकता एक स्टॉल आहे, जिथे तुम्ही खिचडी समोसे वगैरे घेऊ शकता. आणि 2:36 लातूर रोडवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. तर मित्रांनो लातूर रोडवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे आणि आता भरपूर रात्र झालेली आहे, त्यामुळे आता डायरेक्ट झोपतो आणि सकाळी ज्या ठिकाणी मित्रांनो जागेल त्या ठिकाणी तुम्हाला आता भेटतो. आणि मित्रांनो सध्या मी जस्टच उठलेलो आहे आणि आपली गाडी जी आहे ती पंढरपूर येथे पोहोचली आहे. आणि ओ हो
काय भयंकर गर्दी आहे मित्रांनो पंढरपूर वरून आपल्या दीक्षाभूमी एक्सप्रेसला. रुको फिर और क्या आसिफ को बोल रहे हैं संगोला उतरेगा रिटर्न मारेगा नहीं है. तर मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 7:14 झालेले आहेत आणि आपली धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस पोहोचली आहे पंढरपूर रेल्वे स्टेशनवर. आणि या ठिकाणी मित्रांनो पंढरपूर इथं आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि तर मित्रांनो 5 मिनिटाच्या स्टॉप नंतर आपली ट्रेन जी आहे ती पंढरपूरवरून निघालेली आहे 7:21 आणि पंढरपूरला मित्रांनो भरपूर गर्दी होती या ट्रेनला. पंढरपूरवरून खूप लोक चढलेत सुद्धा आणि खूप लोक या ठिकाणी उतरलेत सुद्धा. पूर्ण गाडी मित्रांनो या ठिकाणी पंढरपूर इथंच रिकामी झाली असं म्हणावं लागेल. तर मित्रांनो सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे 7:44 झालेले आहेत आणि आपली ट्रेन जी आहे ती सांगोला इथे पोहोचली होती. आणि या ठिकाणी 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर सांगोल्यावरून मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. माफ करा मित्रांनो सांगोला येथे आपली गाडी 7:46 आली होती आणि 7:48 सांगोल्यावरून निघालेली आहे. सांगोला इथं सुद्धा थोडे पॅसेंजर आपल्या ट्रेनमध्ये जे आहेत ते चढलेले आहेत. आणि वरती आकाश बघू शकता, आभाळ आलेला आहे आणि मस्त थंडगार वारा जो आहे तो आता सध्या सुटलेला आहे. सांगोल्यावरून गाडी निघाली आहे व बघू शकता काय एकापेक्षा एक सुंदर नजारे पाहायला मिळत आहेत सांगोला स्टेशन सोडल्यावर. आणि गाडी जसजसं मिरजकडे जात आहे तसतसं आभाळ खूपच गच्च भरून येत आहे. असं वाटतंय की कोणत्याही क्षणी पावसाच्या सरी बरसतील. तर वेळोवेळी आपल्या गाडीमध्ये मित्रांनो स्वच्छता होत आहे आणि या ठिकाणी थर्ड एसीचा आपला कोच जो आहे तो नीट अँड क्लीन आणि एकदम स्वच्छ आहे. तर मित्रांनो तुम्हाला आता आपल्या कोचच्या वॉशरूमची कंडिशन काय आहे ती दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता वॉशरूममध्ये आलेलो आहे आणि आरसा एकदम स्वच्छ आहे. बेसिंगसुद्धा बऱ्यापैकी स्वच्छ आहे मित्रांनो. नळाला पाणीसुद्धा येत आहे. इथे फ्लश बटन आहे. तर मित्रांनो बाथरूम तर एकदम स्वच्छ व साफसूफ आहे, एकदम ओके आहे मित्रांनो. तर मित्रांनो सकाळचे 8:12 झालेले आहेत आणि वातावरण चेक करा, काय जबरदस्त आणि काय मस्त सुंदर वातावरण झालेलं आहे सध्या.
आपली गाडी सध्या जतरोड रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहे आणि या ठिकाणी आपल्याला मिरज कुर्डवाडी डेमो ट्रेनची क्रॉसिंग झालेली आहे. आपली गाडी जी आहे ती हळूहळू सध्या जतरोड स्टेशन स्किप करत आहे. एकदम फुल पॅक चालली आहे मित्रांनो मिरज कुर्डवाडी डेमो. उन्हाळ्याचे दिवस थर्ड एसीचा प्रवास सोबत आवडती सीट साईड लोअर आणि बाहेरचे असे सुंदर नजारे, यापेक्षा अजून सुंदर काय असू शकतं मित्रांनो एका रेल्वे प्रवासात. आणि जतरोड स्टेशन नंतर सुंदर सुंदर वळणं पाहायला मिळतात. त्या वळणांचा तुम्ही सध्या आनंद घ्या. तर मित्रांनो नांदेडपासून 517 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस पोहोचली आहे कवठे महांकाळ रेल्वे स्टेशनवरती. 8:10 येण्याचा टाइम आहे, पण 9:04 या ठिकाणी पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे कवठे महांकाळ रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो थंडी जबरदस्त वाजत होती कोचमध्ये. रात्री भरपूर फुल AC चालू होता मित्रांनो. प्रवासाला खूप मजा येत आहे. आणि या पंढरपूर नंतर तर मित्रांनो वातावरण जे आहे ते थोडं पावसाळी झालेलं आहे, त्यामुळे आभाळ वगैरे आलेलं आहे, त्यामुळे प्रवासाला अजूनच मजा येत आहे. तर मित्रांनो 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर कवठे महांकाळ रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. 9:04 आली होती, 9:06 निघाली आहे. आणि मित्रांनो पंढरपूरवरून निघाल्यानंतर जे छोटे छोटे स्टेशन आहेत ते खूपच सुंदर आहेत मित्रांनो. आणि आभाळ आलेलं असल्यामुळे तर आणखीनच या स्टेशनची सुंदरता जी आहे ती वाढलेली आहे. जबरदस्त एकदम थंडगार वारे सुटलेले आहेत. आणि या ठिकाणी
आईचा भाग मला सोडून पुढचा काय काम निघून गेला. तर काय जबरदस्त स्पीडने सलगरे स्टेशन स्किप करत आहे आपली गाडी. आपली गाडी मिरज स्टेशनवर पोहोचणार आहे, मात्र त्या अगोदर मिरज बेळगावी पॅसेंजर ट्रेनची क्रॉसिंग होत आहे. तर मित्रांनो, आपली गाडी सध्या मिरज स्टेशनवर पोहोचली आहे व मिरज स्टेशनवर तुम्हाला पेरू, केळी हे फळं सुद्धा मिळतील. तर मित्रांनो, नांदेडपासून 562 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस पोहोचली आहे मिरज जंक्शनवरती 10:10 10:30 येण्याचा टाईम आहे. पण 20 मिनिट अगोदर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती मिरज येथे पोहोचली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो मिरज हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती सांगलीकडे जाते, एक लाईन या ठिकाणावरून बेळगावकडे जाते आणि एक लाईन जी आहे ती कोल्हापूरकडे जाते. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्या ट्रेनचं इंजन वगैरे बदलणार आहे, त्यामुळे 10 मिनिटाचा स्टॉप देण्यात आलेला आहे मिरज इथे आपल्या ट्रेनचा. तर मित्रांनो, मिरज इथे आपली ट्रेन पोहोचली आहे आणि या ठिकाणी गरमागरम पोहे घेतलेले आहेत नाश्त्यासाठी. त्या ठिकाणी मित्रांनो मिरज इथे तुम्हाला इडली, वडा तसेच सांबार, चटणी, पोहा हे सर्व नाश्त्यासाठी मिळून जातील. तर बघूया या पोह्याची टेस्ट कशी आहे. एकदम फ्रेश आहे मित्रांनो पोहे, एकदम गरम 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 आहेत पोहे. बघूया कशी आहे टेस्ट. एक नंबर आहेत पोहे मित्रांनो, नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. गरमागरम आहेत. तर चला मित्रांनो, पटकन नाश्ता करून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो मिरजवरून निघाल्यावर. तर मित्रांनो, आपलं इंजन जे आहे ते बदलण्यासाठी गेलेलं आहे. तर मित्रांनो, मिरज इथं गरमागरम पोह्याचा नाश्ता केलेला आहे आणि या ठिकाणी आता मिरजवरून आपली ट्रेन जी आहे ती निघण्यासाठी तयार आहे. आता सध्याच आपल्या लोकोमोटिव्ह जे आहे ते मागच्या साईडवरून निघून पुढच्या साईडला गेलेला आहे लागण्यासाठी. तर 10:53 आपली धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस निघालेली आहे मिरज रेल्वे स्टेशनवरून. 10:40 निघण्याचा टाईम आहे, मात्र 13 मिनिटं उशिराने निघालेली आहे मिरजवरून आपली गाडी. आणि काय मस्त डिपार्चर होत आहे मिरज जंक्शनवरून. येताना व जाताना दोन्ही वेळेस असे सुंदर वळण पाहायला मिळतात, त्यामुळे मिरज इथे गाडी पोहोचली किंवा इथून निघाली दोन्ही वेळेस खूप सुंदर दृश्य पाहायला मिळते. आणि इतक्या वेळ मित्रांनो इंजन जे आहे ते मागच्या बाजूला होतं, पण आता जे आहे ते इंजन पुढे लागलेलं आहे, त्यामुळे आपल्या जवळ आहे इंजन, त्यामुळे वळणावर मित्रांनो खूपच सुंदर नजारे दिसत आहेत.
आणि या ठिकाणी मित्रांनो मिरज नंतर आणखीन ग्रीनरी या ठिकाणी भरपूर आहे. नारळाची झाडं सुद्धा भरपूर दिसत आहेत आणि सर्व जिकडं बघल तिकडं हिरवगारच दिसत आहे मित्रांनो. आणि आता आपली गाडी कृष्णा नदी ओलांडत आहे आणि काय गच्च भरलेली आहे मित्रांनो ही नदी. फुल पाणी आहे कृष्णा नदीला. काय मस्त हॉर्न देत आपली गाडी जयसिंगपूर रेल्वे स्टेशन स्किप करत आहे. सध्या जयसिंगपूर. 11:07 होत आहेत. जयसिंगपूर स्टेशन स्किप. कोल्हापूर मिरज डेमो क्रॉसिंग हातकणंगले रेल्वे स्टेशनवर. इथेही मित्रांनो मालगाडीमुळे दिसणार नाही आपल्याला डेमो ट्रेन. हातकणंगले स्टेशन स्किप. आणि पलीकडे बघू शकता डेमो ट्रेन उभी आहे. तर फायनली 609 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली गाडी कोल्हापूर येथे पोहोचली आहे प्लॅटफॉर्म नंबर 4 वर. कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस.
तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती कोल्हापूर येथे पोहोचलेली आहे. तर मित्रांनो फायनली नांदेडपासून 609 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस पोहोचली आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर 11:40 या ठिकाणी 12:20 येण्याचा टाईम आहे, पण 40 मिनिटं अगोदरच आपली ट्रेन जी आहे ती कोल्हापूर इथे पोहोचलेली आहे. आणि जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो आजचा आपला प्रवास जो आहे तो 3rd AC मधून होता, त्यामुळे कम्फर्टेबल झालेला आहे प्रवास. वॉशरूम वगैरे नीट अँड क्लीन होते. तसेच मित्रांनो वेळच्या वेळी स्वच्छता सर्व जे आहे ते होतं, त्यामुळे वॉशरूम वगैरे कंडिशन सर्व स्वच्छ आहेत. आणि स्लीपर आणि जनरलला भरपूर गर्दी होती मित्रांनो, त्यामुळे जर तुम्ही स्लीपरमधून जरी आलात तर भरपूर गर्दी आहे या ट्रेनला. आणि मित्रांनो तसेच आता आपण थोड्याच वेळात या ठिकाणी बघणार आहोत की कुठे आपल्याला राहण्याची सोय होईल, किंवा मग रेल्वे स्टेशनवरती डॉर्मॅटरी आहे त्या ठिकाणी आपण जर डॉर्मॅटरी अवेलेबल असेल तर रेल्वे स्टेशनवरच थांबणार आहोत. आणि नंतर मग तुम्हाला पुढे दर्शनाला वगैरे मी जाणार आहे, तर पुढचा ब्लॉग इथून पुढे कंटिन्यूच राहणार आहे. तर चला पटकन आता डॉर्मॅटरी अवेलेबल आहे का ते बघून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो कोल्हापूर इथे पोहोचल्यानंतर कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर डॉर्मॅटरीचा ऑप्शन आहे, आणि या ठिकाणी मी कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर डॉर्मॅटरी बुकिंग जे आहे ते केलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो 150 रुपये एवढे 24 तासाला या डॉर्मॅटरीचे चार्जेस घेतले जातात. आणि या ठिकाणी जर कोल्हापूरवरून तुमचं दुसऱ्या ट्रेनचं तिकीट कन्फर्म बुकिंग असेल तरच तुम्हाला या फॅसिलिटीचा फायदा घेता येतो. आणि या ठिकाणी तुम्हाला राहता येईल डॉर्मॅटरीमध्ये. तर मित्रांनो आता थोडा वेळ या ठिकाणी आराम करून नंतर आपण दर्शनासाठी जाणार आहोत, कारण दुपारचे जवळजवळ 2 वाजलेले आहेत आणि ऊन पण बाहेर भरपूर पडलेलं आहे, त्यामुळे आता थोडा आराम करतो आणि नंतर मग आपण जाणार आहोत मंदिराकडे. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे या ठिकाणी कोल्हापूरची डॉर्मॅटरी. तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये मी कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनच्या डॉर्मॅटरीमध्ये थांबलो होतो. आता थोडं भूक लागली होती म्हणून बाहेर गेलो होतो. तर स्टेशनच्या बाहेरच मित्रांनो डाव्या हाताला तुम्हाला या ठिकाणी भरपूर हॉटेल मिळतील, या ठिकाणी तुम्हाला व्हेज थाळीचे ऑप्शन मिळून जातील. त्या ठिकाणी मित्रांनो आत्ता मी एक व्हेज थाळी घेतली होती, ज्याची प्राईज आहे 100 रुपये. आणि बघू शकता तुम्ही स्क्रीनवर दिसत असेल, त्यामध्ये चपाती, 2-3 भाज्या, सोलकढी, तसेच तुम्हाला पापड, लोणचं, कांदा हे सर्व मिळून जातं मित्रांनो. आणि जेवणाची काही अडचण होणार नाही तुम्हाला जर तुम्ही या डॉर्मॅटरीमध्ये थांबला तर. समोरच स्टेशनच्या बाहेर तुम्हाला जेवणासाठी भरपूर ऑप्शन आहेत. आणि मित्रांनो आता चला थोडा वेळ आराम करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो बघू शकता आपलं कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन जे आहे ते टर्मिनस स्टेशन आहे. इथून पुढे कोणत्याही गाड्या जात नाहीत मित्रांनो. या ठिकाणी सर्व गाड्याचं इंजन बदलून नंतर पुढे गाड्या जात असतात. आणि या ठिकाणी ही समोर जी बिल्डिंग दिसते तिथे आहे आपली डॉर्मॅटरी, मला दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, हे प्राइस आहे डॉर्मॅटरीचे, तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. आणि ही आहे डॉर्मॅटरी. तर मित्रांनो झोप वगैरे सगळं एक नंबर झालेलं आहे. आणि आता चला दर्शनासाठी जात आहे. सध्या आवरलेला आहे आणि बाहेर आलेलो आहे स्टेशनच्या. बघूया इथून ॲटो भेटतो का, सिंगल भेटतो की शेअरिंगने भेटतो. आणि मग ॲटो करून आता आपण मंदिराकडे जाणार आहोत. तर मित्रांनो कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन बाहेरूनच तुम्हाला मंदिरापर्यंत जाण्यासाठी शेअरिंगने ॲटो मिळतील, ज्याला 20 रुपये प्रति व्यक्ती एवढे तिकीट भाडे लागेल मंदिरापर्यंत. आणि मीही सध्या ॲटोने मंदिरापर्यंत जात आहे. तर मित्रांनो तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या बाहेरूनच या ठिकाणी इथंपर्यंत ॲटोवाले आणून सोडतील. आणि इथून ह्या रोडचं एकदमच अपोजिट साईडला समोरच मंदिर आहे. आणि जर मित्रांनो तुम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्ही जर बाहेरच्या साईडला रोडवर वगैरे आलात तर त्या ठिकाणावरून तुम्हाला बाहेरून 20 रुपये पर पर्सन असे शेअरिंगने ॲटो मिळून जातील मंदिरापर्यंत येण्यासाठी. तर मित्रांनो आता मंदिरापाशी पोहोचलो आहे, लवकर आता दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
हे मंदिर भक्ती, इतिहास आणि अप्रतिम शिल्पकलेचा उत्तम संगम आहे. सध्या आता मित्रांनो मी पोहोचलो आहे मंदिरापाशी. आता पटकन दर्शनासाठी जातो आणि वातावरण बघा मित्रांनो, एकदम आभाळ आलेला आहे आणि आभाळ आला असल्यामुळे एकदम शांत वातावरण आहे. पाऊस वगैरे बहुतेक येतो की काय बहुतेक असं वाटतंय मित्रांनो. आणि मंदिर परिसरात आलो, एकदम थंडगार वारं सुटलेलं आहे आणि एकदम छान वाटत आहे मित्रांनो. या ठिकाणी आजूबाजूला प्रसादाचे वगैरे पण दुकानं आहेत. तुम्ही जर प्रसाद वगैरे खरेदी करायचा असेल तर नक्कीच करू शकता. आणि या साईडने समोरून आपण दर्शनासाठी जाऊ शकतो. तर मित्रांनो, इथं समोर मोफत चप्पल स्टँड आहे, जिथं तुम्ही चप्पल ठेवू शकता. आता त्या ठिकाणी चप्पल ठेवून या ठिकाणी गेट नंबर 4च्या इथून मंदिरामध्ये जात आहे सध्या. आणि वातावरण काय मस्त झालंय मित्रांनो, एकदम छान. तर मित्रांनो, समोर बघू शकता गर्दी भरपूर आहे आणि लाईनमध्ये आता लागलेलो आहे दर्शनासाठी. भरपूर मित्रांनो, माझे दर्शन झालेले आहे व मी मंदिर परिसरात बाहेर आलेलो आहे. वातावरण बघू शकता किती छान झालेले आहे आणि मंदिर सुद्धा खूप सुंदर दिसत आहे रात्रीच्या वेळी. मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून दगडी कोरीव काम आकर्षक आहे. मित्रांनो, माझे दर्शन झालेले आहे व मी मंदिर परिसरात बाहेर आलेलो आहे. वातावरण बघू शकता किती छान झालेले आहे आणि मंदिर सुद्धा खूप सुंदर दिसत आहे रात्रीच्या वेळी. तर मित्रांनो, दर्शन वगैरे सर्व चांगलं झालेलं आहे आणि आता अर्ध्या तासामध्ये दर्शन झालेलं आहे आणि आता रंकाळा लेक आहे ती पाहण्यासाठी जात आहे सध्या. तर मित्रांनो, अनोळखी रस्त्यांवर मित्रांनो रस्ता शोधत जाण्याची ही सुद्धा एक वेगळीच मजा आहे मित्रांनो. आणि रस्ता वगैरे काही माहीत नाही, पण विचारत चाललेलो आहे. रंकाळा लेकवरची रात्र म्हणजे कोल्हापूरच्या शांत आणि सुंदर वातावरणाचा अनुभव. सूर्य मावळल्यानंतर तलावाच्या पाण्यावर पडणारे दिव्याचे प्रतिबिंब संपूर्ण परिसराला वेगळीच झळाळी देतात. थंडगार वारा, शांत पाण्याच्या लाटा आणि तलावाच्या काठावर फिरणारे लोक यामुळे वातावरण अगदी प्रसन्न वाटते. रात्रीच्या वेळी तलावाच्या काठावर चालताना दूरवर दिसणारे प्रकाश, हलकासा गारवा आणि पाण्याच्या लाटांचा आवाज मनाला शांत करतो. काही ठिकाणी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत लोक निवांत वेळ घालवताना दिसतात. तर मित्रांनो, नांदेड ते कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेसचा संपूर्ण रेल्वे प्रवास करत आपण कोल्हापूर इथे पोहोचलो होतो सकाळी. आणि या ठिकाणी मित्रांनो, कोल्हापूर इथे आल्यानंतर महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शनसुद्धा घेतलेले आहे. तसेच या ठिकाणी राहण्याची काय सोय आहे, या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जेवणासाठी रेल्वे स्टेशनच्या समोरच जे हॉटेल आहे तिथे जेवण वगैरे करू शकता. या ठिकाणी थाळी ऑप्शन्स आहेत जे की 80 आणि 100च्या आत तुम्हाला परवडतील अशा रेटमध्ये आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो आता इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, जर तुम्ही नांदेड ते कोल्हापूर या ट्रेनने थर्ड एसीने प्रवास केला तर 965 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. जर तुम्ही सेकंड एसीने प्रवास केला तर 1360 रुपये व स्लीपर कोचमधून प्रवास करणार असाल तर 365 रुपये एवढे तिकीट भाडे आहे.